झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण पाहता इंडियन करप्शन लीग या तिसऱ्या भागामध्ये मी स्वागत करतो दोन्ही वक्त्यांचं आणि त्यापेक्षा सुद्धा सर्व प्रेक्षकांचं जे याच्यात सहभागी होऊ इच्छित आहेत. कोणत्या 1800221010 या नंबरवर डायल करून आपण थेट या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. कार्यक्रमाची आत्ता या तिसऱ्या भागाची सुरुवात करताना कुमार सप्तशी आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की क्रिकेट हा जसा आता एक मनोरंजनाचा मुद्दा झालेला आहे, क्रिकेट हा आता खेळ राहिलेला नाही, तो एक मनोरंजनाचा मुद्दा आहे. तसंच करप्शन हा सुद्धा, भ्रष्टाचार हा सुद्धा एक मनोरंजनाचा हवा पाण्याच्या गप्पांइतका कॅज्युअल साधा सरळ विषय झालेला आहे की तुम्ही भेटल्यानंतर मी तुम्हाला विचारणार काय आज पुण्यामध्ये लोकांनी, पुण्यामध्ये कुठल्या नेत्यानं किती पैसे खाल्ले, मग मी सांगणार मुंबईमध्ये किती लोकांना पैसे खाल्ले, मग एखादा नागपूरचा असेल तर तो म्हणणार हे काहीच नाही, आमच्याकडे ह्याच्यापेक्षा जास्त खाल्ले. आम्ही भ्रष्टाचाराला मनोरंजनासारखं स्वीकारलेलं आहे का आमच्या आयुष्यात आता? असं समाज कुठलाही राहू शकत नाही. कारण काय, मुळात मानव हा समाजा वाचून जगू शकतो का, ह्या प्रश्नाचं उत्तर असं की मानव समाजा वाचून राहू शकत नाही. इतर प्राण्यांचं ठीक आहे, जेव्हा माणूस निर्माण करतो समाज तेव्हा एकमेकांमधले धागे म्हणजेच नैतिकता. नैतिकता ही मानव निर्मित आहे, बरोबर आहे, ती काही निसर्ग निर्मित नाही, आपोआप नसते, त्याचं प्रशिक्षण असतं, अमुक असतं. तर आजूबाजूला जे घडतं त्याच्यामध्ये आत्ता करप्शन अजून लोकांच्या अन्न वस्त्र निवाऱ्यावर आलं नाही. अन्न वस्त्र निवाऱ्यावर आल्यावर तुम्ही लक्षात घ्या की ज्यांच्याकडे जादा आहे आणि ज्यांच्याकडे काहीच नाही ते घरात घुसतील. धोका हाच आहे, लोकशाहीला धोका आहे, तो व्हायलन्स फार मोठा होईल. आज नक्षलवादी कशामुळे जगू शकतात, नक्षलवादी का नाही काबूत येत? कारण तिथे आदिवासींवर जे काय जीवन आहे लादलेलं आपण त्याच्यात बदल नाही करायचा, हे त्या आदिवासींना लगेच पटतं ना. आणि जर तुम्हाला अहिंसेच्या मार्गाने बदलता येत नाही तर मग त्यांनी हिंसा सांगितली तर बिघडलं कुठे, असा प्रश्न येतो. तर या हिंसेची अजून भीती नाहीये. करप्ट लोकांचं एक मी पाहिलं, माझ्या बरोबर साधी माणसं करप्ट कशी झाली मी पाहिली. एकेकाचं जर चारित्र्य पाहिलं अगदी जवळून, तर प्रथम ते आपल्या घराला भ्रष्ट करतात, आपल्या बायकोला दागिने आणून देतात आणि 2-3 महिने 10-10 लाखाचे दागिने आणले की 4थ्या महिन्यात ती बायको म्हणते की दर वेळेला तुमचं आपलं 10 लाखातच, बाकीचे बघा ते किती मिळवतात. सर्व आता जेवढे करप्ट लोक आहेत त्यांनी प्रथम आपल्या बायकोला करप्ट केलं आणि नंतर ते सुखैरेव घरात येऊ शकतात. घरामधली बायको विचारत नाही हे पैसे कुठून आणले, तुम्ही काय कमाई केली. बरोबर, ही नीतिमत्ता सार्वत्रिक होते. त्याचं कारण नवा समाज बांधला जातो, त्याची नवी नीतिमत्ता असते. बरोबर आहे. आणि डावे मंडळी जे आहेत आमची समाजवादी कम्युनिस्ट, ते अजून जुन्या काळात राहतात, ते श्रमिकांच्या मागण्या करतात. आता जो IPLचा तुम्ही क्रिकेटचा विषय काढला तो बिगर श्रमिकांचा, केवळ वरच्यावर अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट करून मनोरंजनाची एक इंडस्ट्री बनवून, ज्या इंडस्ट्रीमध्ये कामगारच नाही, म्हणून हमसे जो टकराएगा माटी में मिल जाएगा सब कामगार एक हो, ह्या घोषणाच काल बाह्य झालेल्या. तुम्ही पहा ना ते. तर लोकांना सवयी लावायच्या, पाहायला लावायचं, हे सगळं क्रिकेट काय किंवा कुठल्याही मनोरंजनाची इंडस्ट्री ही जगात जोरात आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा डिस्नेलँड जोरात आहे, तिथे गर्दी असते 50,000ची, जिथे ज्या अमेरिकन लोकांना वेळ नसतो. बरोबर आहे. तर हे एक प्रकारे आता डॉक्टर कुमार सप्तशी तुम्ही जे वर्णन केलं ते वाल्याचा वाल्मिकी व्हायचा काळ गेला आणि आता वाल्मिकीचा वाल्या कसा झपाट्यानं होतं याचं आपण वर्णन केलं. आपल्यासोबत आहेत सुधाकर गोगावले अलिबागहून. सुधाकर गोगावले, विचारा रोखोक या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा थेट. नमस्कार सर. बोला सर. हल्ली भ्रष्टाचार म्हणजे नेहमीच चॅनेल्सवर तुम्ही म्हटल्याप्रमाणे नेहमीच तेच येतंय. आज लहान मुलांच्या शाळेतल्या पोषण आहारात इतका भ्रष्टाचार चालू आहे. आपले जे देशाचं रक्षण करणारे सैनिक आहेत त्या सैनिकांच्या शवपेटीमध्ये भ्रष्टाचार करायला मागे पुढे पाहत नाहीत. आज 63 वर्ष झाली आपला देश स्वतंत्र झाल्यापासून. इंग्रजांनी जेवढं लुटलं नसेल तेवढे आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्याच माणसांना लुटले साहेब. आज आपल्याकडे म्हणत होते की काठीला सोनं घेऊन आपला देश कुठेही फिरत होते कुठली माणसं आपली, पण अन्य काय झाले साहेब. आज पंतप्रधान, आपले मुख्यमंत्री यांना भ्रष्टाचार दिसत नाही का साहेब? आणि दिसत असेल. सुधाकर गोगावले, या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊया. आपल्यासोबत अरुण शेरे आहेत. अरुण शेरे, स्वागत. विचारा आपला प्रश्न रोखोक. नमस्कार साहेब. हॅलो. बोला.
हा मला अतुल कुलकर्णी साहेबांना आता ते बोलले की आपण जन्मताच लोकशाही काही संगतीने आणत नाहीत, पण त्यांनी वय ठरवून द्यायला पाहिजे ना. कलमध्ये अजून 5 वर्षाचे आहेत का 3 वर्षाचे आहेत का? हे राजा ते काय जे होते कनिमोजी यांचं वय अजून म्हणजे वयात आलेले नाहीत का? ते लोकशाही समजायला साहेब, राजकीय लोक ज्यांचे मुलं बाळ सून नातू यांना सांगायची गरज नाही. हे जन्मताच त्यांना धडे दिले जातात आणि ते 5 वर्षाचे असताना त्यांचे विदेशात खाते असतात. हे तुम्ही समजून घ्या. आपल्या समाजामध्ये ऍक्च्युली जे गरीब आहेत त्यांना याच्याशी घेणं देणं नाही. त्यांना एकच कळतं की आमचा देश मोठा आहे, असं तसं बस भारत माता की जे त्यांना एवढंच पडतं. पण हे अतिशहाणे जे लोक आहेत ना, यांना जन्मताच राजनीती कळते आणि देश बी कळतो, लोकशाही तर त्यांच्या खिशातच असते. लोकशाहीचं एक विदारक चित्र आपल्या समोर येते. याचं उत्तर अतुल कुलकर्णी सविस्तर देतील, पण आता वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा आपण पाहूया इंडियन करप्शन लीग या विषयावरची चर्चा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. इंडियन करप्शन लीग. झी 24 तास, एक पाऊल पुढे.